स्वाती टीचर आणि 5th स्टँडर्डला मी मराठी हा विषय घेते। तर मागील भागामध्ये मुलांना आपण गांधीजींचे 3 माकड या युनिट विषयी माहिती घेतली होती। 15वा युनिट होता तो गांधीजींचे 3 माकड। आता 16वा युनिट आपण पाहतोय तो म्हणजे आज पाहणार आहे आपला महाराष्ट्र। आपला महाराष्ट्र या पाठाविषयी आज आपण माहिती घेणार आहे। हा पाठ पाहणार आहे। तुम्हाला आता थोडक्यामध्ये आपल्या महाराष्ट्राविषयी थोडी माहिती असेल, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, प्रसिद्धी आपला महाराष्ट्र कोणकोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे हे सुद्धा थोडक्यात माहिती असेल तरी सुद्धा आपण या पाठाद्वारे आणखीन माहिती घेणार आहे। तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणती पर्यटन स्थळ आहेत, कोणकोणते महान पुरुष होऊन गेले, कोणकोणते गाव किंवा कोणकोणत्या वस्तू तयार आपल्या या महाराष्ट्रामध्ये होतात किंवा कोणकोणत्या गोष्टीमुळे आपला महाराष्ट्र प्रसिद्ध झालेला आहे, कोणकोणते खाद्यपदार्थ आपल्या या महाराष्ट्रामध्ये तयार केले जातात, आणखीन त्यामध्ये कोणकोणती लोकनृत्य आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत, अशा प्रकारे हा महाराष्ट्र आपला कसा प्रसिद्ध आहे याविषयी आज आपण आपला महाराष्ट्र या पाठामधून माहिती घेणार आहे। तर आता आपण पाहूयात पाठ नंबर 64 वरती दिलेला आहे आपला महाराष्ट्र, युनिट नंबर 16। तर आता बघा आपला महाराष्ट्र, तर महाराष्ट्राची माती पवित्र आहे। महाराष्ट्राची माती कशी आहे तर पवित्र आहे। याच मातीमध्ये शिवाजी संभाजी जन्माला आले। आपली महाराष्ट्राची माती कशी आहे तर पवित्र अशी मानली जाते आणि भारत देशाची राजधानी म्हणून भारत देशाची राजधानी ही दिल्ली आहे आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून कोणती तर मुंबई म्हणून ओळखली जाते। तर असा हा भारत देशातील एक राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि या महाराष्ट्र राज्याची माती कशी आहे तर पवित्र आहे। याच मातीमध्ये शिवाजी संभाजी जन्माला आले। याच मातीत स्वराज्याची बीजे पेरले, त्याचेच ते फळ। तेथे अनेक वीर स्वराज्यासाठी लढले, अनेक धारातीर्थी पडले। म्हणजेच या मातीमध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे राजे महाराजे जन्माला आले होते आणि याच मातीत त्यांनी काय केलेलं आहे स्वराज्याचं बीज पेरलेलं आहे आणि त्याचेच फळ म्हणून अनेक वीर स्वराज्यासाठी लढले। त्याचेच फळ की अनेक वीर जे आहेत, शूरवीर सैनिक स्वराज्य मिळवण्यासाठी या मातीमध्येच लढले आहेत, स्वराज्यासाठी लढले आहेत। अनेक धारातीर्थी सुद्धा पडलेले आहेत, म्हणजे अनेकांनी आपले प्राण अर्पण सुद्धा स्वराज्यासाठी केलेला आहे। ठीक आहे। तर आता बघा पुढं, जितका रंजक इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण आहे। म्हणजे जितका याचा इतिहास पाहिला, मागील आपला भारत देशाचा इतिहास किंवा आपला इतिहास जर पाहिला तर इथला निसर्ग आणि इथलं वातावरण, इथला इतिहास आणि इथला निसर्ग वैविध्यपूर्ण आहे। म्हणजे विविधता आढळून आपल्याला दिसून येते, म्हणजे त्या गोष्टींमध्ये आपल्याला विविधता दिसून येते। वैविध्यपूर्ण असा हा आपला इतिहास आणि निसर्ग आहे। येथील कोकण किनारा, समुद्र, सह्याद्री पर्वत, घनदाट अरण्य इत्यादी। म्हणजे वैविध्यपूर्ण म्हणजे विविधता कोणकोणत्या गोष्टीमध्ये दिसून येते तर इथे आपल्याला कोकणचा किनारा आहे, समुद्र आहे किंवा सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि घनदाट अशी अरण्य सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर आता पुढे बघा, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ, महाराष्ट्रामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळ आहेत त्यांची सुद्धा आपल्याला इथं माहिती दिलेली आहे, ते आता आपण पाहणार आहे। तर आता बघा, महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतातून 4 कोटी आणि परदेशातून 20 लाख पर्यटन येतात। म्हणजे महाराष्ट्र या देशामध्ये अनेक पर्यटन स्थळ आपल्याला दिसून येतात। त्याच्यामध्ये अजिंठा वेरूळ, मुंबई असेल किंवा अनेक पंढरपूर, शिर्डी, पैठण किंवा शनी शिंगणापूर इथं हे पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून ओळखली जातात। इथं भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक इथं परदेशातून सुद्धा इथं
भेटी देण्यासाठी येत असतात। तर आता महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतातून 4 कोटी आणि परदेशातून 20 लाख पर्यटक इथं भेटी देण्यासाठी येतात किंवा सहलीसाठी इथं येत असतात। त्यापैकी 1.5 कोटी पर्यटक हे अजिंठा वेरूळ व मुंबईला भेटी देतात। अजिंठा वेरूळ हे सुद्धा पर्यटन स्थळ आहे आणि तिथं अजिंठा वेरूळला लेणी आहे ते पाहण्यासाठी तिथं लोक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं ते। आणखी तिथं ते पाहण्यासाठी पर्यटक लोक येत असतात आणि मुंबईला सुद्धा येत असतात भेटी देण्यासाठी। तर आता परदेशी पर्यटकांपैकी 3 ते 3.5 लाख पर्यटक राज्यातील इतर भागांना जसे म्हणजे त्याच्यापैकी परदेशी पर्यटकांपैकी म्हणजे जे परदेशातून येतात पर्यटक सहलीसाठी किंवा फिरण्यासाठी किंवा भेटी देण्यासाठी पर्यटन स्थळाला, तर त्या पर्यटकांपैकी 3 ते 3.5 लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर जे धार्मिक स्थळ आहेत जिथं धार्मिक स्थळ म्हणजे मंदिर वगैरे आहेत म्हणजे त्यापैकी पंढरपूर असेल, शिर्डीचं साईबाबाचं मंदिर असेल तिथं, किंवा शनी शिंगणापूरला शनी मंदिर असेल तिथं हे लोक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि धार्मिक स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं। तिथं ते भेटी देण्यासाठी त्या भागांना येत असतात। हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेट देत असतात। म्हणजे काही ऐतिहासिक स्थळ म्हणजे ऐतिहासिक पौराणिक अशी स्थळे म्हणजे ठिकाण पाहण्यासाठी हे लोक पर्यटक म्हणजे परदेशातून हे पर्यटक येत असतात आणि काहींना व्यवसाय किंवा कामानिमित्त हे पर्यटक इथं भेटी देण्यासाठी येत असतात। तर परदेशी पर्यटकात 1990 पासून शैक्षणिक कारणासाठी आणि सन 2000 पासून वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढत गेलेले आहे। म्हणजे काही आता आपल्या देशातील सुद्धा भारत देशातील लोक सुद्धा इतर देशामध्ये शैक्षणिक कारणासाठी जात असतात म्हणजे शिक्षणासाठी जात असतात। तशाच पद्धतीनं परदेशातून सुद्धा आपल्या भारत देशामध्ये शिक्षणासाठी लोक येत असतात शिक्षण घेण्यासाठी। त्यापैकी वैद्यकीय उपचारासाठी म्हणजे वैद्यकीय उपचार असतील, आजारी असतील लोक तर उपचारासाठी इथं ते लोक सुद्धा येत असतात। अशा प्रकारे हे झाले पर्यटन स्थळ। पुढच्या पेज वरती पहा। तर आता बघा पुढे टेक्स्ट बुक मध्ये पान नंबर 65 वरती येथील वन्यजीव सृष्टी देखील वैविध्यतापूर्ण आहे। येथील फळे सुद्धा जगप्रसिद्ध आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये वन्यजीव सृष्टी देखील वैविध्यतापूर्ण आहे म्हणजे इथं अभयारण्य वगैरे आहेत। आणखी इथं फळे सुद्धा प्रसिद्ध आहेत। इथले फळ सुद्धा आपल्याला प्रसिद्ध आहेत। सर्व जगाला वेळ लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच आहे। तर रत्नागिरीला म्हणून तिकडं आहे रत्नागिरी, तर असा हा हापूस आंबा सुद्धा हा महाराष्ट्राला वेळ लावणारा म्हणजे आवडता फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा हापूस आंबा सुद्धा आपल्याला देवगडचा आंबा हापूस आंबा, तर असा हा हापूस आंबा महाराष्ट्राचा ओळखला जातो। तर महाराष्ट्रात अनेक कलावंत झाले ते या मातीचे आणि कला देवतेचे वरदान आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत म्हणजे जन्माला आले। आणखीन हे या मातीचे कला देवतेचे वरदान आहे। म्हणजे त्याचं या महाराष्ट्राची ही माती कशी आहे तर पवित्र आहे आणि या मातीचे कला देवतेचे वरदानच म्हणून त्यांना लाभलेलं आहे। त्या कलावंतांना असं देवतेचे वरदान असं त्यांना प्राप्त झालेलं आहे कलावंतांना, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता बघा सतार वादक इथेच जन्माला आले। त्याच्यामध्ये सतार वादक असतील, सतार वादक इथेच जन्माला आले म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। वारली कला, बिदारी कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सर्व येथे प्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये
सतार वादक इथंच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. वारली कला इथं जन्माला आली. बिदारी कला सुद्धा इथं जन्माला आली. परत त्याच्याबरोबरच सावंतवाडीची लाकडी खेळणी. आता लाकडी खेळणीसाठी मुलं जी खेळणी असतात बनवण्यासाठी लाकडी खेळणी जी आहेत ती कुठं बनवली जातात तर सावंतवाडी या गावी. हे गाव लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. सावंतवाडीला लाकडी खेळणी बनवली जातात. तर त्याच्यामध्ये आणखी कोल्हापुरी चपला जे आहेत त्या कुठं बनवल्या जातात कोल्हापूरला आपल्याला पाहायला मिळतात. तर कोल्हापुरी चपला हे कोल्हापूर गाव प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चपलेसाठी. ठीक आहे. तर हे सर्व महाराष्ट्रामध्येच आहेत. लाकडी खेळणीसाठी कोणतं गाव प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी. आणि कोल्हापुरी चपला कुठे प्रसिद्ध म्हणजे कोणतं गाव प्रसिद्ध आहे त्यासाठी कोल्हापुरी चपलासाठी तर कोल्हापूर हे गाव प्रसिद्ध आहे. सर्व महाराष्ट्रामध्येच येत असतात. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हे अगदी वर्षापूर्वीपासून चालत आले आहे. महाराष्ट्रामध्ये वस्त्र उद्योग हे फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्याच्यामध्ये जे ताग असतं तागावरती कापड तयार करणं ते ताग मशीन तागावरती म्हणजे ताग जे आहे ते इचलकरंजीला ताग म्हणजे त्याचे मिल आहे त्याच्यावरती तागावरती कापड तयार केलं जातं. ते मिल वस्त्र उद्योग तयार करण्यासाठी मिल इचलकरंजीला आहे किंवा कोल्हापूरला आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये पैठणी नारायणी पेठ साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. पैठणी नारायणी पेठ अशा साड्या सुद्धा या महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जातात. आता पैठणी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होते. पैठणी नारायणी पेठ इथं तर ही महाराष्ट्राची एक शान म्हणून ओळखली जाते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कला प्रकार इथं आढळून येतात म्हणजे दिसून येतात त्यांचे पण इथं माहिती दिलेली आहे ते आपण पाहूयात आता. तर त्याच्यामध्ये लावणी खडे पोवाडे कोळी गीते भारूड हे सर्वांना भुरळ घालतात. येथील रंगभूमी नाट्यभूमी सगळं वेगळंच आहे. आपल्या कला प्रकार पाहिलं तर त्याच्यामध्ये लावणी खडे पोवाडे कोळी गीत भारूड हे सर्वांना भुरळ घालतात. त्याच्यामध्ये लावणी म्हणजे आता काहीतरी गावची यात्रा वगैरे खेडेगावणी यात्रा असते गावी यात्रा असते तर तिथं लावणी वगैरे असे लोकगीत नृत्य प्रकार सादर केले जातात आणि लोकांचं मनोरंजन लावणीतून केलं जातं. हा नृत्यातील एक प्रकार आहे लावणी. आणि खडे पोवाडे म्हणजे राजे महाराजे जे होऊन गेले त्यांच्याविषयी माहिती या पोवाड्यातून सांगितली जाते असे हे खडे पोवाडे. आणि कोळी जे लोक असतात ते कोळी गीतातून आपलं लोकांचं मनोरंजन केलं जातं ते करतात लोक. आणखी कोळी लोकनृत्य म्हणजे आता रक्षाबंधन वगैरे असतं त्यावेळेस भरती ओहोटी असते समुद्राची त्यावेळेस इथं ते लोक सोन्याचा नारळ त्या समुद्राला वाहतात. म्हणजे कोळी लोक त्यांचा व्यवसाय नीट सुरळीत चालावा याच्यासाठी देवाला त्या समुद्राला दरवर्षी सोन्याचा नारळ अर्पण करतात आणि समुद्राला नमस्कार करतात आणि ती पूजा केली जाते त्यावेळेस. असे हे कोळी गीत आपल्या नृत्यातून गाण्यातून तिथं त्यावेळेस तो सण साजरा करतात. असे कोळी गीत गायले जातात. ते कोळी गीत गातात. त्याच्याच बरोबर भारूड हे सुद्धा एक गायनाचा प्रकार आहे. लोक गायनाचा प्रकार आहे भारूड. याच्यामधून सुद्धा लोकांचं मनोरंजन केलं जातं. त्याच्यामधून लोकांना माहिती दिली जाते भारुडातून. हे सर्व लोकांना भुरळ घालतात म्हणजे थोडक्यात काय या लोकनृत्य आणि लोककलेतून लोकांचं मनोरंजन केलं जातं. तर येथील रंगभूमी नाट्यभूमी सगळं वेगळं आहे. इथे रंगभूमी सुद्धा आहे. इथं नाट्यभूमी सुद्धा नाटक पिक्चर किंवा मालिका किंवा फिल्म याच्यामधून सुद्धा नाट्यामधून सुद्धा लोकांचं मनोरंजन केलं जातं. असा हा चित्रपट म्हणा त्याच्यामधून लोकांचं मनोरंजन केलं जातं. आता भारताचा पहिला चित्रपट देखील याच भूमीत तयार झाला. भारतातील पहिला जो चित्रपट आहे किंवा फिल्म आहे ती सुद्धा याच भूमीमध्ये तयार झालेला आहे.
ही आहे महाराष्ट्राची कला परंपरा. ही काय आहे तर महाराष्ट्राची कला आणि परंपरा आहे. मराठी साहित्य म्हणजे रत्नांची खाण आहे. मराठी साहित्य म्हणजे काय तर रत्नांची खाण म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये तर पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य आत्रे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही या खाणीतील काही रत्ने आहेत. म्हणजे आता पु ल देशपांडे हे कवी आहेत, कुसुमाग्रज कवी लेखक, आचार्य अत्रे, रणजित देसाई, शिवाजी सावंत हे कवी आणि लेखक आहेत. कवी ग्रेस बालकवी यांनी कविता आणखी लेखनातून लोकांचं म्हणजे लोकांना खूप असं आपला आदर्श किंवा काय लेखन देऊन लेखन सामग्री वाचन सामग्री त्यांनी आपल्या लेखनातून लोकांपुढे ठेवलेली आहे किंवा दिलेले आहे. त्यांच्यामध्ये पु ल देशपांडे विनोदीपर लेखन निबंध असतील अशा प्रकारे हे लेखक आणि कवी सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणजेच काय या खाणीतील ती काही रत्ने म्हणून देखील ओळखली जातात. महाराष्ट्रातील खाणीतील रत्न मराठी साहित्य कला यांच्यामधून यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहेत. म्हणजे साहित्यातील हे काही रत्न म्हणून देखील ओळखली जातात. येथे पुरणपोळी, थालीपीठ, चकली, चिवडा, श्रीखंड इत्यादी प्रसिद्ध पदार्थ आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये चकली, पुरणपोळी, थालीपीठ, चकली, चिवडा, श्रीखंड इत्यादी प्रसिद्ध पदार्थ आहेत. प्रत्येक शहराला एक पाककृती लाभली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दर सण उत्सव असेल तर पुरणपोळी किंवा श्रीखंड हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये थालीपीठ असतील किंवा चकली असेल, चिवडा असेल हा हे सुद्धा प्रसिद्ध पदार्थ म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजेच काय थोडक्यात काय पाककृती लाभलेली आपल्या महाराष्ट्राला थोडक्यात पाककृती लाभलेली आहे. म्हणजे अनेक सण उत्सवाला हे असे हे पदार्थ तयार केले जातात. तर आता पान नंबर 66 वरती बघा. मुंबईचा वडापाव, नागपूरच्या सावजी समुदायाचा आहार, वडे भात, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, सातारी कढी पाडी, पुणेरी मिसळ, कोकणी आणि मालवणी आहार पाणी सुटले तोंडाला. हे फक्त मोजकेच नमुने आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्या खाद्यपदार्थ पाहिले महाराष्ट्रामध्ये तर मुंबईचा वडापाव प्रसिद्ध आहे. नागपूरच्या सावजी समुदायाचा आहार, आणखीन त्याच्यामध्ये वडे भात, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मिसळ असेल, सातारी कढी असेल किंवा पुणेरी मिसळ असेल, कोकणी मालवणी आहार असेल. तर असे हे तोंडाला पाणी सुटण्यासारखे हे मोजकेच पदार्थ आपल्याला प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात. ह्याच्यापेक्षाही आणखी जास्त पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असे हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. तर असा हा आपला महाराष्ट्र कणखर माया लावणारा आणि जपणारा म्हणून आपण म्हणूया जय महाराष्ट्र. असा हा आपला महाराष्ट्र. त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी प्रसिद्ध आहेत त्या आपण आज जाणून घेतल्या. तर असा हा आपला महाराष्ट्र कणखर आणि माया लावणारा आणि जपणारा असा आहे म्हणून याला आपण जय महाराष्ट्र असं म्हणूया. ठीक आहे. तर असा हा महाराष्ट्र म्हणजेच आपला महाराष्ट्र म्हणून हा आज आपण पाठ पाहिलेला आहे. तर हा पाठ नीट वाचन करायचा आहे. आणखीन आपल्या महाराष्ट्राविषयी कोणकोणते प्रसिद्ध वस्तू किंवा महाराष्ट्र कोणकोणत्या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे ते इथं दिलेलं आहे. तो पूर्ण काळजीपूर्वक पाठ वाचन करायचा आहे. तर इथं काही प्रश्न दिलेले आहेत ते आता आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे बघा, वाचते पान नंबर 66. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचे महान कार्य कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचे महान कार्य शिवाजी संभाजी महाराज यांनी केले. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र कोणकोणत्या बाबतीत वैविध्यपूर्ण आहे? महाराष्ट्र कोणकोणत्या बाबतीत वैविध्यपूर्ण आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रात जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण आहे. इथला कोकण किनारा, इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये आणि वन्य जीव सृष्टी यामुळे यांच्यामध्ये वैविध्यपूर्ण
महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण असा हा महाराष्ट्र आहे. तर आता तिसरा प्रश्न बघा, लाकडी खेळण्यासाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी हे गाव प्रसिद्ध आहे. तर आता त्याच्यामध्ये आणखी दुसऱ्या प्रश्नाचं परत एकदा उत्तर सांगते बघा, महाराष्ट्र कोणकोणत्या बाबतीत वैविध्यतापूर्ण आहे? तर महाराष्ट्रामध्ये जितका तिथला इतिहास रंजक आहे तितकाच तिथला निसर्ग सुद्धा वैविध्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कोकणचा किनारा असेल, इथला समुद्र असेल, इथले सह्याद्री पर्वत असतील, इथली घनदाट अरण्य असतील किंवा वन्यजीव सृष्टी असेल, इथे प्रसिद्ध अशी फळं असतील किंवा येथील अजंठा वेरूळ असतील, मुंबई येथे पर्यटन स्थळ असतील, यामुळे येथे महाराष्ट्रामध्ये वैविध्यतापूर्ण असा हा महाराष्ट्र दिसून येतो किंवा अनेक विविधता आपल्याला या महाराष्ट्रामध्ये वैविध्यपूर्ण असा हा महाराष्ट्र आपल्याला दिसून येतो या कारणांमुळे. ठीक आहे. तर आता चौथा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणकोणते साहित्यिक होऊन गेले? महाराष्ट्रामध्ये कोणकोणते साहित्यिक होऊन गेले? तर त्याच्यामध्ये उत्तर आहे महाराष्ट्रात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी हे साहित्यिक होऊन गेले. आता प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात कोणते पदार्थ प्रसिद्ध आहे? तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात पुरणपोळी, थालीपीठ, चकली, चिवडा, श्रीखंड इत्यादी पदार्थ प्रसिद्ध आहेत. तर आता 6वा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पर्यटक कशासाठी येतात? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रात पर्यटक हे मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणासाठी महाराष्ट्रात शहरांना भेट देतात, असं त्याचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न, रिकाम्या जागा भरा. तर पहिला सेंटेन्स, महाराष्ट्राची माती पवित्र आहे. पवित्र हे त्याचं उत्तर आहे. तर आता दुसरा आहे, मुंबईचा वडापाव हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. वडापाव हे त्याचं उत्तर आहे. तर आता तिसरा, चपलासाठी कोल्हापूर हे शहर म्हणून ओळखले जाते. चपलासाठी कोल्हापूर हे शहर ओळखले जाते. कोल्हापूर असं त्याचं उत्तर आहे. चौथा सेंटेन्स बघा, महाराष्ट्र साहित्य म्हणजे रत्नांची खाण आहे. रत्नांची खाण, रत्नांची हे त्याचं उत्तर आहे. तर आता तिसरा प्रश्न आहे, समानार्थी शब्द सांगायचे आहेत. लोभ, लोभ म्हणजे काय? तर लालच. नीर, नीर म्हणजे जल म्हणजेच पाणी. हेतू, हेतू म्हणजेच काय? उद्देश. समुद्र, सिंधू किंवा सागर किंवा रत्नाकर असं सुद्धा म्हटलं जातं समुद्राला. कलावंत, कलावंत म्हणजेच काय? तर कलाकार. वीर, वीर म्हणजेच काय? महान असा वीर. तर आता तिसरा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. शहर, शहराच्या विरुद्ध काय? तर गाव. परदेशी, तर परदेशी म्हणजे परदेशात राहणारे परदेशी, तर त्याच्या विरुद्ध स्वदेशी. वीर, वीरच्या विरुद्ध भित्रा. पवित्र, पवित्रच्या विरुद्ध अपवित्र असे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर खाली दिलेल्या कंसातील शब्दातील समानार्थी शब्द लिहायचे आहेत. म्हणजे काही शब्द दिलेले आहेत कंसामध्ये, तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द लिहायचे आहेत. आता लोभचं लालच, वय, आयु किंवा आयुमान असं म्हटलं जातं. तर गोड म्हणजेच मधुर, प्रसिद्ध म्हणजे लौकिक किंवा नावलौकिक किंवा ख्याती किंवा कीर्ती असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा लौकिक म्हणजे माहिती असणे किंवा कीर्ती असणे किंवा ख्याती, कीर्ती म्हणून देखील ओळखलं जातं. प्रसिद्ध याचा अर्थ. नंतर सुंदर, सुंदर म्हणजे अप्रतिम, छान अशा अर्थाने. हावभाव, हावभाव म्हणजे काय? तर हालचाल. अशा हा आपला महाराष्ट्र याचे प्रश्न आपण आज पाहिले. हा पाठ पाहिला तर हा पाठ तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणखी प्रश्न टेक्स्टबुक मध्ये आणि नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. तर तुम्हाला हा पाठ समजला असेल तर आज आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.